नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी आणि लोकप्रिय नेते अजितदादा पवार यांच्या जीवन प्रवासाबद्दल आणि राजकीय कारकिर्दीबद्दल जाणून घेणार आहोत. अजितदादा पवार यांचे पूर्ण नाव अजित आशाताई अनंतराव पवार असे होते. त्यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी देवलाली प्रवरा अहमदनगर येथे झाला. त्यांचे मूळ गाव काटेवाडी, बारामती, जिल्हा पुणे आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळाजवळील गोजूबावी गावाजवळ झालेल्या लिअरजेट 45 VT-VSK या विमानाच्या अपघातात त्यांचे निधन झाले. सन 1982 मध्ये बारामती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवड होऊन त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात झाली. त्यानंतर 1991 मध्ये ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले आणि तब्बल 16 वर्षे त्यांनी हे पद भूषवले. याच वर्षी ते बारामती लोकसभा मतदारसंघातून प्रथमच खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी लोकसभेचा राजीनामा देऊन बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवली आणि प्रथमच आमदार झाले. 1991 ते 2026 या कालावधीत ते बारामती विधानसभा मतदारसंघातून सलग 8 वेळा आमदार म्हणून निवडून आले. सन 2022-23 मध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. ते महाराष्ट्राचे सर्वाधिक 6 वेळा उपमुख्यमंत्री बनले. तसेच महाराष्ट्राचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारी व्यक्ती म्हणून त्यांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला. याशिवाय ते महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे 4 वेळा अध्यक्ष राहिले. अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दशके महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रशासकीय शैली, निर्णय क्षमता आणि राजकीय प्रवासामुळे त्यांनी राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली. मित्रांनो, अशीच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या लक्ष सरकारी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.